मान्सूननं पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला असून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। आज सोमवार 7 ऑक्टोबर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे या भागातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर IMDनं जारी केलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारं तयार झालेलं आहे। हळूहळू या वाऱ्यांची घसरण होत असल्यानं राज्यात ढगाळ वातावरण तयार झालंय। त्यामुळे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे। हा पाऊस शक्यतो संध्याकाळी किंवा रात्री पडण्याचा अंदाज आहे। दुसरीकडे राज्यात पावसानं उघडीप दिल्यानं उन्हाचा चटका आणि उकाडा वाढतोय। अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा 35 अंशच्या पार गेलेला आहे। रविवारी ब्रह्मपुरी इथं राज्यातील उच्चांकी 36.2 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा इथं तापमानाचा पारा 35 अंशाच्या वरती गेलाय। अचानक तापमानात वाढ झाल्यानं प्रचंड उकाडा जाणवू लागलाय। तसंच मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज IMDनं वर्तवलाय। उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका जास्त बसणार आहे। दरम्यान अल नीनाचा प्रभाव संपल्यानंतर भारतीय हवामान विभागानं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती। त्यानुसार सप्टेंबर महिन्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, मात्र त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।